AIMIM के फारूक शाब्दी इनके दिल पर राज करने वाली एकनिष्ठ नगरसेविका म्हणून शहरात प्रसिद्ध असलेली कर्तृत्ववान माजी नगरसेविका वाहिदा आपा भंडाले घरामध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील त्यांनी राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व व दबदबा निर्माण केला आहे। मुस्लिम समाजातील महिला राजकारणात क्वचितच आढळून येतात, मात्र AIMIM पक्षातील एकुलती एक मुस्लिम महिला नगरसेविका म्हणून त्यांना ओळखले जाते। समाजासाठी आपलेही काही देणे लागते या उद्देशाने राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा असताना देखील आपल्या राजकीय नेतृत्वाच्या खंबीर जोरावर या क्षेत्रात त्या सध्या राज करत आहेत। MIMच्या आपा या सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे गेल्या आहेत आणि स्वकर्तृत्वावर एकट्या घर संसार चालवत आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण दिलं आणि तीच मुले आता इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक या पदावर काम करीत आहेत। त्यामुळे समाज त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याच्या भावनांनी पाहत असतं। वाहिदा भंडाले यांच्या राजकीय प्रवासातून खूप काही शिकण्यासारखं आहे। त्यांनी सन 2014 साली MIM पक्षातून राजकीय क्षेत्रात दमदार अशी एंट्री केली आणि ते 2014 सालापासून ते आज तागायत पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष बळकट करण्यासाठी त्या कार्य करत आहेत। एक काळ असाही आला होता की MIM पक्षातील दिग्गज नेते पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश करीत होते। यावेळी अनेकांनी वाहिदा आपा यांना लालचही देण्याचा प्रयत्न केला, परंतु वाहिदा भंडाले आपा या कोणत्याही लालचला बळी न पडता त्या MIMचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून महिला असून सुद्धा सोबत राहिल्या। पक्षासोबत एवढं प्रामाणिक काम करणं, कठीण काळात पक्ष न सोडणं, समाजात विकास घडवून आणणं या सर्व गोष्टी पाहून फारूक शाब्दी यांनी मुस्लिम बहु इलाका असलेले प्रभाग क्रमांक 14 मधून मतदान होण्यापूर्वीच आपा यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून आपा आप ही प्रभाग 14 से चुनाव लढेंगी असं म्हटल्याचं कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल झालं होतं। त्यामुळे फारूक शाब्दी यांची लाडकी नगरसेविका म्हणून वाहिदा भंडाले यांची ओळख आहे। समाजकार्य वाहिदा भंडाले यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे केलेली आहेत। महापालिकेत जिजामाता हॉस्पिटलच्या विकास कामासाठी त्यांनी लाखोंचे निधी आणून दिले। या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी डिलिव्हरी व सीझर अत्यंत अल्प दरात करून देण्यात त्या यशस्वी झाल्या। तसेच त्यांनी कोरोना काळात महिलांसाठी केलेले कार्य सोलापूरकर विसरणार नाहीत। जिजामाता हॉस्पिटल लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे तिथे अनेक अवैध धंदे चालत होते। लाईटची व्यवस्थाही नव्हती व महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत होते, परंतु वाहिदा भंडाले यांच्या खंबीर नेतृत्वामुळे हे सर्व कामे आता सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने चालू आहेत। घनकचरा बंद करण्यात आपा यांची लोकप्रतिनिधींमधून सर्वात महत्त्वाची भूमिका आहे। जिजामाता हॉस्पिटल, विजापूर वेस्ट, दारुसलाम पार्टी मुख्यालय, ख्रिश्चन मंदिर या ठिकाणी नागरिकांनी अस्ताव्यस्त कचरा टाकल्याने शहरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती। ही बाब लक्षात येताच आपा यांनी वारंवार त्यांचा पाठपुरावा करत ही समस्याही नष्ट करण्यात त्या यशस्वी झाल्या। याचबरोबर वाहिदा भंडाले यांनी बेगम पेठ, संगम बेकरी, किडवाई चौक, पेंटर चौक, पाश्चा पेठ, शनिवार पेठ येथील ड्रेनेज लाईनची कामे यशस्वीरित्या पूर्ण केली। आपा यांचे काम पाहून समाजासाठी झटणाऱ्या नेत्या म्हणून त्यांना बहुसंख्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं। आता लवकरच 12 इमाम चौक, किडवाई चौक या भागासाठीही त्या तब्बल 63 लाखांचा निधी खेचून आणले आहेत आणि याचा उद्घाटन सोहळाही लवकरच संपन्न होणार आहे। वाहिदा भंडाले म्हणतात की माझी सुरुवात MIM पक्षातून झाली आणि शेवट ही याच पक्षातून होणार असेही त्या विश्वासाने सांगतात। BA MSW पदवी धारण केलेल्या वाहिदा भंडाले यांचं सोलापुरात शिक्षणासाठी शाळा, कॉलेजेस आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभे करण्याचं स्वप्न आहे।
मितभाषी सर्वपक्षीय नेत्यांसोबत राजकीय संबंध चांगल्या पद्धतीने ठेवणाऱ्या आपा या होणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून नगरसेविकेसाठी रिंगणात पुन्हा एकदा उतरणार आहेत। त्यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना लोकप्रधान न्यूज नेटवर्कच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या अशा या कार्यकर्तृत्वामुळे त्यांना कर्तव्यदक्ष नगरसेविका या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे।